नमस्कार मंडळी. आजपासून आपण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत. या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आणि या अध्यायामध्ये 30 श्लोक आहेत मंडळी. आज आपण पाहतो आहोत 1 ते 15 श्लोक, त्यांचं अर्थासह वाचन. अथ सप्तमोऽध्यायः. श्री भगवान उवाच. मयि आसक्तमनः पार्थयोगं युज्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणुः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निःसंशयपणे जाणशील ते ऐक. ज्ञानं तेहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यच् ज्ञात्वा ते नेह भूयोऽन्यच् ज्ञातव्यं वशिष्यते. मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सांगेन. ते जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित्तति सिद्धये यत्तापि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः. हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. भूमिः आपो अनलो वायुः खं मनो बुद्धिः एव च अहंकारम इत्यं मे भिन्ना प्रकृतिष्ठता. पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. अपरेमित स्वज्ञां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो अर्जुना, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे चेतन प्रकृती समज. एतद्योनिनी भूतानि सर्वाणि उपधार्य अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवाः प्रलयाः तथा. सर्व सजीव मात्र या 2 प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे. अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे हे तू जाण. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परमकारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावे तसे माझ्यात गुंफलेले आहे. रसोऽहं स्यु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः के पुरुषं नुषु. हे कुंतीपुत्र अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे. पुण्यो गंधः पृथिव्यां च तेजः च अस्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपस्या अस्मि तपस्विषु. मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे, तसेच सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यांतील तप मी आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिः बुद्धिमत्तामस्मि तेजः तेजस्विनाम् अहम्. हे पार्था, तू संपूर्ण सजीवांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे.
बलं बलवतां च अहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मी भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांचे आसक्तीरहित व कामनारहित बल म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे. ये चैव सात्विका भावा राजसः तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयी. आणखीही जे सत्वगुणापासून रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज, परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. त्रिभिः गुणं यैः भावैरिभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परं वयम. गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या भावांनी हे सारे जग सजीव समुदाय मोहित झाले आहे. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाहीत. दैवी ह्यैषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामतां तरन्ति ते. कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे, परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात, म्हणजेच संसारातून तरुण जातात. न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया प्रवृत्ता ज्ञाना असुरं भावमाश्रिताः. मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे असुरी स्वभावाचे पुरुषांमध्ये नीच असणारे दुष्ट कर्म करणारे मूढ लोक मला भजत नाहीत. मंडळी, याबरोबरच आपले आजच्या सप्तम अध्यायाचे 15 श्लोक पूर्ण झाले. उर्वरित श्लोकांचं वाचन अर्थासह वाचन पुढील भागात. ओम नमो भगवते वासुदेवाय.